सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शबरी घरकुल योजनेचा लाभ द्या, अन्यथा धरणे आंदोलन करणार माजी नगरसेविका आक्रमक। आयुक्तांच्या दालनाबाहेर केली जोरदार घोषणाबाजी। महाराष्ट्र शासनाच्या वतीने व आदिवासी विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जमातीतील आदिवासी नागरिकांना शबरी घरकुल योजनेचा लाभ देण्यात येतो। मात्र गेल्या मागील 4 ते 5 वर्षांपासून पात्र असलेल्या लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत या योजनेचा निधी मिळाला नसून आदिवासी समाजामधून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। याच पार्श्वभूमीवर आज माजी नगरसेविका वंदना भामरे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाच्या शबरी योजनेतील लाभार्थ्यांसह धुळे महानगरपालिकेमध्ये येत आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या दालनाबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। यावेळी वंदना भामरे यांनी बोलताना सांगितले की ज्याप्रमाणे ग्रामीण भागात शबरी आवास योजनेचा लाभ देण्यात आला, त्याचप्रमाणे शहरी भागात देखील शबरी आवास योजनेच्या निधी मंजूर आहे। मात्र महानगरपालिका अद्यापपर्यंत पात्र लाभार्थ्यांना हा निधी दिलेला नाही। त्यामुळे तात्काळ या निधीचे वितरण करण्यात यावे, अन्यथा येणाऱ्या काळात धुळे महानगरपालिकेबाहेर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलाय। बाईट वंदना भामरे, माजी नगरसेविका, जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। आज शहरी शबरी आवास योजनेसंदर्भात धुळे येथील आदिवासी प्रकल्प विभाग आणि धुळे महानगरपालिका या ठिकाणी आम्ही संपूर्ण लाभार्थींसमवेत निवेदन देण्यासाठी आलो आणि आम्ही निवेदन देखील दिलं। गेल्या 5-6 वर्षापासून आमचा पाठपुरावा होता की धुळे शहरामध्ये खेदाची बाब अशी आहे की धुळे शहरालगत धुळे शहरामध्ये आदिवासी समुदाय मोठ्या संख्येने राहतो, रहिवासी आहे आणि जिला बिलाटी वस्ती आजी म्हटलं जातं, ती बिलाटी वस्ती इतकी दयनीय अवस्थेमध्ये आज सुद्धा एवढ्या मोठ्या धुळे जिल्ह्यामध्ये ही खेदाची बाब आहे। आणि या ठिकाणी प्रत्येकाला आपलं हक्काचं घर मिळावं म्हणून 5 ते 6 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत होतो, परंतु आज तागायत या लोकांना कुठलाही न्याय मिळाला नाही। आणि 11 GR झाला शहरी शबरी आवास योजनेचा 11 जानेवारी 2024 रोजीचा की ग्रामीण भागामध्ये जे शबरी आवास योजनेचे घरकुलं मिळत होती तर ते शहरीच्या लोकांनाही मिळाले पाहिजे। आणि या GR नुसार आम्ही मागणी केली होती, आम्ही प्रस्ताव दाखल केलेले होते, निधी येऊन पडलेला आहे आणि तरी देखील कुठल्याही प्रकारची प्रोसेस होत नव्हती आणि म्हणून आम्ही आज निवेदन देण्यासाठी आलेलो होतो। परंतु आनंदाची गोष्ट अशी की आदिवासी प्रकल्प अधिकारी आणि महानगरपालिकेचे कमिशनर माननीय आयुक्त मॅडम दगडे मॅडम यांनी होकार दिलेला आहे की सगळ्या गोष्टी लिगली आहेत, GR नुसार काम करायचं आहे आणि म्हणून आम्ही 100% लाभार्थ्यांना लाभ देणार आहोत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आम्ही आशा बाळगतो आणि विश्वास ठेवतो की आपण दिलेला शब्द आपण खरा ठरवाल आणि या लोकांना आपण लाभ देणार, अन्यथा आम्ही आंदोलन करणार, धरणे आंदोलन करणार आणि नुसतं आंदोलनच नाही तर कुटुंबासहित सगळ्या लाभार्थ्यांना आम्ही महानगरपालिकेच्या आवारात आणणार आणि जोपर्यंत आम्हाला स्वतःचं हक्काचं घर मिळत नाही तोपर्यंत सर्व कुटुंब महानगरपालिकेच्या आवारामध्ये राहतील, एवढं मी आपल्याला सांगते। आणि या होणाऱ्या परिणामास आपण स्वतः प्रशासन आपण जबाबदार राहणार एवढंच बोलते। माझ्यासोबत आपल्या वलवाडीचे रंगनाथदादा ठाकरे नगरसेवक देखील उपस्थित आहेत, शांतिकमल बैसाणे सामाजिक कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत आणि सगळेच लाभार्थी इथं उपस्थित आहेत, एवढं मी सांगते।